नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड शहर पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरले असून कुख्यात गुंड सागर मोहोळकर याच्यावर सायंकाळी 7:30च्या सुमारास भरधाव मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी 7 राऊंड गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात मोहोळकरच्या शरीरात 4 गोळ्या लागल्याची माहिती डॉक्टरांनी दिली असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. ही घटना शहरातील न्यूरानी कॉलनी परिसरात घडली. गोळीबार होताच परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. जखमी अवस्थेत असलेल्या सागर मोहोळकरला जामखेड ग्रामीण रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. त्यानंतर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलवण्यात आले. सागर मोहोळकर हा अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असून तो नुकताच नाशिक मध्यवर्ती कारागृह येथून जामिनावर बाहेर आला होता. 2 दिवसांपूर्वीच त्याच्या वडिलांनी त्याच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशन येथे अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केल्याची माहिती समोर आली आहे. मोहोळकर हा नशेच्या आहारी गेला होता आणि जामखेड परिसरात त्याची मोठी दहशत असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते. गोळीबाराच्या घटनेनंतर रुग्णालयाबाहेर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेमुळे जामखेड शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली असून पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, जामखेड, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.